नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2026चे वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 26 वेतनबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 31/7/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सेवार्थ प्रणालीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 27/3/26 रोजीच्या परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले होते. तसेच माहे मे 26 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती. वित्त मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 28/7/26 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालाता प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशनानुसार अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालाता प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 26 देय सप्टेंबर 26 वेतन देयक अगोदर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 26चे वेतन आहरित करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे व यांची सर्व संबंधित गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.